नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता मात्र आजीही शशिकांतला म्हणते की अरे माझा ग्लास इतक्यात संपला, मी इतक्या फास्ट पिले. तर शशिकांत म्हणतो की आई अगं माझा पण ग्लास कसा इतका लवकर संपला असेल. तेव्हा मात्र आता लगेच माही म्हणते की बास बास करा, आता फक्त मी बोलणार आणि मीच डान्स करणार. म्हणून ती लगेच आता म्युझिक चालू करते आणि आता माहीला खूप अशी चढलेली असते, कारण शशिकांत आणि पार्वती आजीचा जो काही तो बिअरचा ग्लास आहे तो ह्या माहीने पूर्णपणे पिऊन घेतलेला असतो आणि आता तिला इतकी चढलेली असते. म्हणून ती लगेच आता डान्स करायला सुरुवात करते आणि डान्स करण्यामध्ये ती इतकी आता हरून जाते, कारण नशेमध्ये ती डान्स करत असते. आता सर्वजण आश्चर्यचकित होऊन माहीकडे पाहत असतात, परंतु शशिकांत मात्र आता डोक्याला हात लावतो आणि आता अक्षयला तर माहिती एकट्यालाच नसतं आणि अक्षयसुद्धा आता ह्या माहीकडे एकटक पाहतच असतो की नक्कीच्यामध्ये इतका बदल कुठून झाला असेल. तेव्हा आता छबीदार छबी तोऱ्यात मी उभी आणि हजार पोरं माझ्या प्रीतीला म्हणून या गाण्यावरती डान्स करत असते. तर शशिकांत आता खुणावत असतो, पण तरी सुद्धा आता ही इतकी मग्न होते आणि नशेमध्ये डान्स करत असते. त्यानंतर आता इकडे आपली बिचारी रमा मात्र एकटीच अशी त्या कपाटाच्या शेजारी टेकून बसलेली असते आणि तेवढ्यात साई आतमध्ये येतो. तर रमा ही विचारत असते, सारखा ती तोच विचार करत असते की अक्षय नक्की कोण असेल. साई आतमध्ये येतो आणि त्याला रमा तेथे दिसत नाही, परंतु मॅडम परत पळून गेले की काय, म्हणून समोर त्याला आता तिथे टेकलेली रमा दिसते. तेव्हा आता साई विचारतो की काय हो मॅडम, तुम्ही काय इथे टेकून बसलात, मला तर असे वाटले की तुम्ही परत पळून गेलात म्हणून. परंतु रमा मात्र काही उत्तर देत नसते. साई विचारतो की काय हो मॅडम, कसला इतका विचार तुम्ही करतास, आणि मॅडम मी तुम्हाला सांगू का, तुम्ही फार विचार करू नका, सगळं काही ठीक होईल, फक्त एकदा तुम्ही बऱ्या व्हा आणि थांबा. मी माईला तुमच्यासाठी हळदीचं दूध बनवायला लागतो, हळदीचं दूध बनवल्यानंतर बघा तुम्हाला कशी एनर्जी येते ते. तेव्हा आता तरी सुद्धा रमा काही उत्तर देत नाही आणि तेवढ्यात आता इकडे माही जो डान्स करत असते तर ते बघून अक्षय लगेच तिचा हात धरतो. तरी सुद्धा माही ऐकायला तयार नसते. तर अक्षय जोरात ओरडतो की ए. तेव्हा आता लगेच माही थोडी शांत होते आणि तिला ती नशेत असते ती आणि ती म्हणते की काय. तेव्हा अक्षय म्हणतो की काय काय चालले तुझे हे सर्व. तर लगेच माही विचारते की काय काय चालले, हे काय करतेस तू, असं अक्षय जेव्हा म्हणतो तेव्हा आता माही म्हणते की डान्स करते. तेव्हा अक्षय म्हणतो की हा असा डान्स, आणि तुला हे सर्व हा डान्स कसा येतो मला सांग, या सर्व टेप्स तुला कसे येतात, कारण आता ती इतकी परफेक्ट डान्स करत असते. त्यामुळे अक्षयला आता लगेच संशय येतो, एवढं फ्री कसं नाचू शकते तू, त्यामुळे तुला हा डान्स येतो का, आणि मग तुला हा डान्स येतो तर तू एकटी का नाचते, आम्ही पण नाचतो ना तुझ्या बरोबर. म्हणून अक्षय आता इतका खुश होऊन म्हणतो आणि आता सर्वांच्या जीवात जीव येतो, कारण अक्षय आता थोडासा हसलेला असतो आणि आम्ही सुद्धा डान्स करतो असं तो रमाला म्हणतो. तेव्हा मात्र आता सर्वजण लगेच खुश होतात आणि अक्षय आता हसून म्हणतो की चला आता चला डान्स करूयात. म्हणून आता सर्वजण डान्स करायला घेतात. तेव्हा मात्र आता सर्वजण एकत्र डान्स करत असतात आणि शशिकांत सुद्धा आता ह्या डान्समध्ये सामील होतो आणि आता मात्र अक्षय हा माहीच्या जवळ येतो आणि तिला धरून तो डान्स करायला घेतो. तेव्हा मात्र आता ती बाजूला सरकत असते आणि अक्षयला म्हणते की काय हे. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा काय सॉलिड डान्स करतेस ग तू, खरंच मला तर असं वाटतं हा ॲक्सिडेंटच हा तुझ्या अगदी माथ्यावरच पडला, एकदम असं कन्फर्म, आणि खरंच किती भारी आहे रमा हे सर्व. तेव्हा आता माही म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात हे सर्व, तुम्ही सकाळपासून हेच बोलतात अहो, म्हणजे काय असतं हे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं खरंच त्या ॲक्सिडेंटमुळे फायदाच फायदा झाला, काय कॉन्फिडन्स तुझा वाढला, अगं तू तर अचानक गाडीसुद्धा चालवायला म्हणजे शिकली आणि इतकं सर्व काही तुला इतकं परफेक्ट कसं जमते, हा डान्स सुद्धा तुला येतो आणि इतक्या कॉन्फिडन्सने तू हे सर्व काम करायला लागलीस आणि खरंच इतका बदल झालेला वाटतो, म्हणजे अचानक असा इतका बदल झालेला वाटतो ना तुझ्यामध्ये असं. तेव्हा माही म्हणते की असं काही नाही झालेलं, तुम्हीच विसरलात, माझ्या सर्व लक्षात आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही बर का, तुझ्या काही लक्षात नाही, मला सर्व आठवते की तू कशी वागत होती ते, तू सर्व विसरलीस. तेव्हा माही म्हणते की मी नाही विसरले, हे सर्व तुम्ही विसरलास आणि
आणि मला हे नाचायला वगैरे अगोदरपासूनच आवडतं. आणि मला काय आवडतं माहिती आहे का, मला सायलेंटपणा आवडतो, मला हिरवा रंग आवडतो, कारण निसर्गाचा रंग हिरवा आहे त्यामुळे मला हिरवाच रंग आवडतो. अक्षयला मात्र जाम हसू येते आणि मला असंच छान राहायला आवडतं, मला छान असे गप्पा मारायला सुद्धा आवडतात, मला हे सगळं आवडतं, तुम्हाला खरंच काही माहिती नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की मला सुद्धा हे सर्व आवडतं आणि अगं मग तुलाच काही आठवत नाही ती अगोदर कशी वागत होती ते. आता मात्र तू एकदम असं वेगळं वागते, एकदम असं वेगळं वाक्य बोलतेस. आणि परत तो आता रमाचा चेहरा धरतो आणि अगं काय, पाण्याऐवजी तू नक्की काहीतरी दुसरंच प्यालीस वाटतं. अगं हे पाण्याऐवजी काय चुकून प्यालीस तू, अगं पाणी समजून तू दुसरंच काहीतरी प्यालीस की काय. तेव्हा आता माहीला नशा तर खूप चढते. माही म्हणते की तुम्हाला समजेनच, मी पाणी नाही प्याले, वेगळंच काहीतरी पेले असं आता माही म्हणते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय प्यालीस सांग ना. तेव्हा मात्र माही म्हणते की स्कॉच. तेव्हा आता ती इतकी जोरात ओरडते तर सर्वजण आता धक्क्यानेच या माहीकडे पाहत असतात. तेव्हा आता माही अक्षयकडे बघत असते आणि अक्षयला सुद्धा आता मोठा धक्काच बसतो. त्यानंतर इकडे बिचारी आपली रमा सारखा आपल्या अक्षयचा विचार करते की अक्षय कोण आहे आणि सतत त्याचाच विचार माझ्या डोक्यामध्ये का असेल, त्यांच्याविषयी कोणीच का बोलत नाही आणि माझ्याच मनामध्ये सारखे त्यांच्याविषयीचे विचार का येतात. नक्की कोण असेल हे अक्षय आणि हे सर्व मला कसं कळणार, कुठे शोधू मी त्यांना, नक्की आमचं नातं काय आहे आणि ही माणसं कोण आहेत, मला काहीच कसं आठवत नाही. म्हणून आता असे असंख्य प्रश्न अक्षयविषयी आपल्या रमाला पडतात आणि तेवढ्यात साईचा आवाज तिच्या कानावर पडतो. तेव्हा मात्र आता साईचा आवाज ऐकून तर रमाला धक्का बसतो. म्हणजे आता साई म्हणत असतो की अगं माय अगं मी पुण्याला निघतोय आणि उद्यापर्यंत घरी पोहोचेल. तेव्हा पुणे म्हटल्यानंतर आता लगेच आपली रमा उठून बसते आणि पुण्याला निघलाय असे आता तिला समजते. आणि कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं, नक्की काय असेल, अक्षय असतील का पुण्यामध्ये आणि अक्षय नक्की असतील आणि जर का मला अक्षय तिकडे भेटले तर नक्की ते कोण आहे मला कळतीलच. म्हणून रमाचा चेहरा खुलतो. अक्षय कोण आहे, आमचं नातं कोण आहे, मला हे सर्व आठवेल, नक्की आमचं नातं काय आहे हे सर्व काही आम्हाला कळेल, त्यामुळे आमचं नातं हे समजून घेण्यासाठी नक्की मला पुण्याला जावेच लागेल. म्हणून आता साई हा गाडीमध्ये बसतो आणि गाडीमध्ये बसल्यानंतर तो गाडी चालवायला अगोदर देवाला नमस्कार करतो. आणि तेवढ्यात आता माहीही मागून येते आणि गाडीच्या डिकीत बसते. गाडीमध्ये बसून ती विचार करते की माझा भूतकाळ काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी पुण्याला जाणारच. तेव्हा मात्र आता साई गणपती बाप्पा मोरया करून गाडी चालवायला घेतो. त्यानंतर आता इकडे अक्षयला तर धक्काच बसतो. अक्षय म्हणतो की स्कॉच या शब्दाचा अर्थ तुला कसा माहिती आहे. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, तुला माहिती नाही की मगाशी ती चुकून माझा ग्लास प्यायली, मी तिला सांगत होतो की स्कॉच आहे, तिला तर असं वाटलं की कोल्ड्रिंक्सच आहे आणि घटा तिने सर्व ग्लास खतम करून ठेवला. तेव्हा आता माही आता म्हणते की हो मी तसे तुम्हाला म्हणाले सुद्धा आणि लगेच मी पिऊन टाकले. मी विचारलं त्यांना की हे काय आहे, ते मला स्कॉच म्हणाले. तर शशिकांत म्हणतो की हो. तेव्हा आता माही म्हणते की मी त्यांना विचारले सुद्धा आणि मग ते मला म्हणाले हो आणि मग मी विचार केला की ग्लासमध्ये इतका मोठा स्कॉच का बसेल इतका मोठा. तेव्हा अक्षयला काही समजत नसतं. अक्षय म्हणतो की काय. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो. तर माही म्हणते की हो, असे आमचे बोलणे झाले, बहुतेक मी दारू प्याले वाटतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय, अगं तू तर खरंच प्याली, चल बरं आतमध्ये. म्हणून तो माहीच्या हाताला धरून तिला आतमध्ये घेऊन जात असतो. तेव्हा सीमा आणि आजी पुढे येतात आणि त्या अक्षयला म्हणतात की आम्ही नेतो, तू थांब बरं, आम्ही नेतो. आजी म्हणते की हो अक्षय तू थांब, तू टेन्शन घेऊ नको अक्षय, मी तिला आतमध्ये नेते. सीमा सुद्धा असं अक्षयला म्हणते. अक्षय म्हणतो की नाही, मी व्यवस्थित नेतो आई, तू काही काळजी करू नको. पण सीमा आणि पार्वती आजी ऐकत नाही. शेवटी माहीला म्हणतात की चल आता आपण दमलेला आहोत, चल आता आतमध्ये जाऊयात. परंतु माही म्हणते की नको ना, मला अजून एन्जॉय करायचा. अक्षय तर धक्क्याने पाहतच असतो. तेव्हा आता शशिकांत, आनंद आणि अभि हे अक्षयच्या हाताला धरतात आणि चला आता आपण डान्स करूयात म्हणून जान्हवी आणि हे सर्वजण आता परत अक्षयला नादी लावण्यासाठी डान्स करतात. तोपर्यंत सीमा आणि आजी माहीला घेऊन आत येतात. तर माही आता बेडवर चढते आणि परत डान्स करायला सुरुवात करते. मध्ये आल्यानंतर आता माही त्या दिवाणवर अगदी उड्या मारायला घेते. तिला आता इतकी नशा चढते आणि ती आता आजी आणि सीमाला म्हणत असते की क्यूट आंटी
जोराने ओरडत असते तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा हिला धरण्याचा प्रयत्न करते आणि शांत करण्याचा, परंतु माही ऐकायला तयार नसते. तर आता सीमा म्हणते की हे बघ, मी तुला अगोदर सांगून ठेवते, काही पण कसं सांगतेस ग मारायचं, मी तुला नाही मारणार. अहो आई बघा ना, ही काही पण बोलते, दारू पिऊन ही मला मारायला सुद्धा सांगते. तेव्हा आता माही म्हणजे अमेझिन आणि इंग्लिशमध्ये आता ती छान आहे असं तिला म्हणायचं असतं. परंतु मात्र आता आजी म्हणते की हो ना, माहिती आहे की तुमची पिढी इंग्लिशमध्ये किती स्मार्ट आहे, ते अगदी फॉरवर्ड आहे. तेव्हा मात्र माही म्हणते की ओके कूल ऑफ लेडी. तेव्हा सीमा तर तोंडाला हात लावते. आजी म्हणते की काय म्हणालीस. तेव्हा आता सीमा म्हणते की काही नाही, ऐका ऐका आजी, अहो ती काही नाही म्हणली, आज जरा ती दारू पेली त्यामुळे काही ते असं म्हणाली ते बोलते. आणि आई तुम्ही तिचं इतकं मनाला लावून घेऊ नकास प्लीज आई प्लीज. आणि दारू पिऊन ती जास्तच इंग्रजी शब्द ही वापरते. तेव्हा मात्र आता सीमा असं म्हटल्यानंतर माही म्हणते की आंटी शडाप. तेव्हा आता शडाप म्हटल्यानंतर सीमा म्हणते की काय माही, अगं काय बोलते. तेव्हा माही म्हणते की मला कूल ग्रँडमा बरोबर बोलायचं आहे. तर पार्वती आजी वैतागते. पार्वती आजी म्हणते की नको बाई, काही बोलू नकोस, मला नाही बोलायचे. परंतु माही मात्र ऐकायला तयार नसते. माही ही आता आजीला ओढत असते. तर आजी घाबरते. आजी म्हणते की सीमा अगं बघ ना, ही मला पाडेल सुद्धा. तेव्हा सीमा आता हिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते की माही जरा ऐकून घे, शांत हो जरा. तेव्हा आता माही लगेच म्हणते की मला झोपायचं म्हणजे स्लीप. तेव्हा मात्र ती लगेच आता बेडवर पडते. तर आता सीमा पुन्हा तिच्या तोंडात मारते आणि तिला उठवते. माही वैतागून उठते आणि असं करते. सीमा म्हणते की अगं काय बोललीस तू, काय नाव आहे तुझं. तेव्हा माही म्हणते की माही. तेव्हा आता सीमा तर डोक्याला हात लावते. तर पार्वती आजी म्हणते की अगं माही नाही, तुझं नाव माही नाही, तू रमा आहेस, कोण आहे. तर तरी सुद्धा माही म्हणते की मी माही आहे. तेव्हा आता सीमा परत ओरडते आणि म्हणते की तू रमा आहे. पार्वती आजी सुद्धा म्हणतात की तू रमा आहे, अक्षय समोर असं काही म्हणू नको, तू रमा आहे, माही म्हणू नको. सीमा म्हणते की मी सांगते ना, ही डॅम्बीज आहे डॅम्बीज, आणि आपल्याला मुद्दाम त्रास देते. तर पार्वती आजी म्हणते की झोप, तू आता झोप बरं जरा. आणि तिला खाली झोपून तिच्या अंगावर टाकून तू रमा आहेस म्हणून तिला आता झोपी लावतात. आणि अगदी झोपूस तर म्हणतात की रमा झोप. तेव्हा आता सीमा म्हणते की आता हिला झोप लागलेली दिसते. परंतु आता मात्र सीमा ही परत पाहते तर तिचे डोळे उघडे असतात. सीमा परत तिला रमा म्हणते. तेव्हा माही म्हणते की माही. तर सीमा म्हणते की रमा. तेव्हा माही परत म्हणते की माही. सीमा परत म्हणते की ओके झोप रमा. तेव्हा आता माही जेव्हा म्हणते की ओके रमा, मी माही नाही तर रमा आहे असं जेव्हा बोलते तेव्हा सीमा म्हणते की हो, आणि शेवटी आता झोपी जाते. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हे बघ सीमा, जर अक्षय येथे आला तर येथे आल्यानंतर त्याला नक्की कळणार, कारण ही जे काही बोलेल ना त्यामुळे त्याला नक्की संशय येईल. त्यामुळे तू अक्षयला मात्र येथे काही येऊन देऊ नको. आणि जर अक्षय येथे आला तर नक्की आज मात्र आपलं काही खरं नाही. म्हणून पार्वती आजीला खूप असे टेन्शन येते. सीमा म्हणते की नाही आई, आज मी त्याला नाही इकडे येऊन दे. आणि हे बघा आई, ती झोपली, आता शांत तिला झोपून द्या, आपण येथे बडबड करायला नको, नाहीतर ती पुन्हा जागी होईल. म्हणून आता ते दोघी तिकडे बाहेर येतात. त्यानंतर मात्र आता इकडे आनंद हा अक्षय आणि अभि आता हे ड्रिंक्स घेतलेले असते आणि वर एकत्र येऊन बसतात. तर आता शशिकांतला सुद्धा ही ड्रिंक्स चढलेले असते. तर आनंद म्हणतो की खरंच बाबा, अहो काय बाबा, खरंच भारी, खूपच मस्त गिफ्ट तुम्ही आईला दिलं. आई सुद्धा किती खुश होते, कारण तुम्ही जे गिफ्ट तिला दिलं तिला खरंच ते खूप असे आवडले. इतक्या दिवसानंतर मी आईला इतकं आनंदी बघितलं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे म्हणजे काय. तेव्हा आता खरंच आनंद इतका खुश असतो आणि फायनली सो दॅट आज खरंच मला तुमचा वाटतो, आय एम प्राऊड ऑफ यू. तेव्हा आता ते ऐकून आता शशिकांत खुश होतो. शशिकांत म्हणतो की आय नो, अरे मला माहिती आहे की तू म्हणजे मी तुमचा बाप आहे ते. आणि हे बघा, तुम्ही मला कितीही मदत केली नाही तरी सुद्धा तुमच्या आईला काय आवडतं हे मी चुटकीसर शोधून काढले की नाही. तेव्हा अक्षयला मात्र याचंही म्हणणं काही पटत नाही. अक्षय तरी सुद्धा म्हणतो की एवढं काय त्यात कौतुक करण्यासारखं आहे. तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की अरे काय काय बोलतोस हा, जोपर्यंत मी शोधून काढलेले नव्हतं तोपर्यंत तरी सुद्धा हा बोलत होता, आणि आता मी सीमाला नक्की काय आवडतं हे शोधून काढलं तरी सुद्धा हा मलाच बोलतो. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघा, बायकांना किती काम असतं, बायका पुरुषांचे सर्व काही काम करत असतात, की सकाळी उठल्यापासून स्वयंपाक करतात, त्यांची भांडी घासतात, त्यांचे कपडे धुतात,
काय असं काम बायकांना पुरुषांचे करावे लागत नाही। आपल्याला ते पाणी देतात, चहा देतात, मग हे सगळे काम त्या करतात, मग तरी सुद्धा आपण कोणीही त्यांचं या कामामुळे कौतुक तर करत नाही। आणि इतकंच कशाला की नवऱ्याला काय आवडतं हे विचारून ते जे काही करत असतात अगदी नवऱ्याच्या आवडीचे। आणि जेव्हा बायकोने इतके आपल्या आवडीचा पदार्थ बनवलेला आहे तर तो पदार्थ ते नवरे खातात सुद्धा, पण तरी सुद्धा बायकोंचं कौतुक करत नाही। तेव्हा आता शशिकांत खाली मान घालून बसलेलं असतं। त्यावर आता अक्षय पुढे म्हणतो की यांना काय, यांनी थोडंसं काहीतरी बायकोसाठी केलं तर यांचं कौतुक ऐकायचं। तेव्हा आता शशिकांतला खूप असं वाईट वाटतं। शशिकांत म्हणतो की अरे पण मी प्रयत्न तर करतो ना। तर अक्षय म्हणतो की एवढंसं पुरेसं नाही, आणखीन काहीतरी करा। तेव्हा अक्षयला राग येतो। अक्षय लगेच रागाने तिथून निघून जातो। आनंद म्हणत असतो की अक्षय अक्षय, परंतु अक्षय काही ऐकत नाही आणि तो निघून जातो। त्यावर आता शशिकांत अगदी नाराज होऊन म्हणतो की आनंद जाऊन दे त्याला, तो जे काही बोलतो ना ते अगदी खरं बोलतो, हे इतकं पुरेसं नाही। त्यानंतर आता इकडे अक्षय रूम मध्ये येतो तर माही झोपलेली असते। तेव्हा अक्षय तिच्याकडे पाहतो आणि मनात म्हणतो की खरंच दमली आणि झोपली एकदाची, आणि कशासाठी हे म्हणून तो तिच्या अंगावर टाकायला जातो। तेवढ्यात माहीला जाग येते आणि तो अक्षय म्हणतो की ए रमा, अगं कशाला उठलीस, झोप बरं। तेव्हा मात्र आता माही म्हणते की मला नाही झोपायचं। तेव्हा अक्षय तिच्या डोक्यावरून हात फिरवतो परंतु तिच्या अंगावर पुन्हा टाकून तिला झोपी लावतो, परंतु मात्र आता माही काही झोपत नाही। माही शेवटी उठून बसते। तेव्हा आता माही म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मग सांग ना। माही म्हणते की तुम्ही कुणाला काही सांगणार तर नाही ना। तेव्हा अक्षय म्हणतो रमा हे काय चाललं, तर माही म्हणते की सिक्रेट आहे, नक्की तुम्ही कुणाला सांगणार नाही ना। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं माझ्यावर विश्वास ठेव, मी नक्की कुणाला काही नाही सांगणार। ती लगेच उठते तर अक्षय म्हणतो की अगं हे काय करतेस, अगं बस ना इथे। तेव्हा आता माही उठते, थोडीशी बाजूला होते आणि परत सांगायला सुरुवात करते एखाद्या मुलीवर इतकं प्रेम कसं काही करू शकतो, कारण एकदा सुद्धा असं वाटत नाही का कधीतरी हे बाद झाले का आता ओळखून, रमा कशी हसते, रमा कशी दिसते, रमा कशी छान आहे, मग बाद झाले, तिचं आता कौतुक करायला नको असं तुम्हाला कधी नाही वाटत का। तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की अगं तू काय बोलतेस हे, आणि काय होते तुला, तू असंच कधीतरी होते की तू हे असं काहीतरी बोलते विचारते आणि मग माझ्या मनाला तुझ्याविषयी अनेक अशा शंका निर्माण होतात, आणि तू जर असं काहीतरी बोलायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की नक्की तू रमा नाही म्हणून दुसरीच कोणीतरी आहे म्हणून, मग तू असं विचित्र का बोलतेस। तेव्हा माही म्हणते की रमा, आणि परत ती अक्षय जवळ येत असते तर अक्षय तिला म्हणतो की सावकाश, जरा सावकाश। तेव्हा आता माही अक्षय जवळ येते आणि म्हणते की मीच आहे रमा, आणि काय हो तुम्ही फक्त रमाबद्दलच कसा विचार करू शकतात, फक्त रमा, दुसरं कोणीच नाही। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा तू आता काही पण बरचळते, आणि खरंच सॉरी, कशाला तू इतकी प्यायची, त्यामुळे आता तू खरंच काही बोलू नको, झोप निवांत, आपण जे काही बोलायचं आहे ते उद्या बोलूया। तू काही पण विचार करते आणि काही पण बरचळते, त्यामुळे तू आता झोप बरं। म्हणून तो रमाला खाली झोपवतो आणि प्रेमाने परत तिच्या अंगावर ती शाल टाकतो। तेव्हा रमा झोपी जाते तर अक्षय मनात म्हणतो की रमा आपण फक्त एकदाच जन्माला येतो आणि प्रेम सुद्धा एकदाच होतं, त्यामुळे माझ्यासाठी जगामध्ये फक्त एकच कोणीतरी आहे आणि ती म्हणजे तू, माझी रमा। त्यामुळे रमा आणि अक्षय कधीही वेगळे नाही होऊ शकत। असतात ना 5-5, 10-10 माणसं असतात, परंतु ते कोणीही समाधानी नसते, अगदी अपूर्ण असतात, परंतु रमा मी तुझ्यामुळे पूर्ण आहे तू। आणि हे बघ ना, अगं लहान मुलांचं एक पझल असतं बघ बरं, छोटे छोटे तुकडे जोडून एक अख्खं असं चित्र तयार होतं, मग आपलं सुद्धा अगदी तसंच आहे, छोट्या छोट्या गोष्टी जोडून रमा आणि अक्षय पूर्ण होतात। त्यानंतर आता इकडे अभि हा बाहेर असतो आणि अक्षय ऑफिसला जायला निघतो आणि आभ्याला आवाज देतो, तर आभ्या म्हणतो की काय रे निघालास का। तर अक्षय म्हणतो की अरे काल काय झालं तुला माहिती आहे का। अरे अभि विचारतो की काय झाले। तेव्हा अक्षय सांगतो की अरे काल ही रमा मलाच विचारत होती तुला रमाच का आवडते, तुला दुसरं कोणी नाही आवडत का, रमापेक्षा दुसरंही कोणीतरी सुंदर तर असू शकेल ना, असं स्वतःच नाव घेऊन ती रमा असं का बोलत असेल बरं। तेव्हा मात्र आता अभिला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो। तर हा भाग येते संपतो। पुढील भागामध्ये मित्रांनो ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो अगदी तोच आता भाग आपल्या पुढील भागामध्ये येणार आहेत, कारण आता आपले अक्षय आणि आपली रमा आता इतक्या एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आणि ते पण आता ह्या साईच्या रूपाने, कारण आता साई आणि अक्षय या दोघांची ऐन वेळेस पुण्याला आल्यानंतर गाठभेट होते आणि दोघांची ही बातचीत सुरू असते। तर मित्रांनो आपली रमा ही आता डेकीमध्ये लपलेली असते, तर त्या साईच्या गाडीमध्ये
गाडीमध्ये, कारण आता ह्या साईची गाडी बंद पडलेली असते. तर अक्षय विचारतो की तुम्हाला यातील काही नॉलेज आहे का? तेव्हा आता साई म्हणतो की अहो भाऊ, 15 वर्षापासून मी याच म्हणजे लाईन मध्ये काम करतो. तेव्हा आता आपल्या रमाला सुद्धा आता अक्षय आपल्या खूप असा जवळ आला याचा स्पर्श तिला जाणवतो. ती आता लगेच डिकी थोडीशी उघडते आणि मला असं का वाटत असेल की आपल्या जवळची व्यक्ती अगदी खूप आपल्या जवळ आहे म्हणून. मित्रांनो, खरंच आता अक्षयची गाडी बिघडलेली असते आणि आता जो साई असतो तो मात्र आता अक्षयला त्याच्या गाडीतून डिकीमधून जे काही सामान लागते तर ते आणायला सांगतो. तेव्हा आता अक्षय सामान आणण्यासाठी येत असतो, चावी घेतो आणि खोलतो. तेव्हा आता रमा मात्र डिकीमध्ये असते. तेव्हा आता अक्षय आपल्या रमाला पाहणार का? रमा मात्र आता कुणीतरी अगदी जवळच तिच्या अगदी जवळ आलेला आहे म्हणून तिला असं सारखं सारखं तेच वाटत असतं. तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.